तर एकदम प्रामाणिकपणे त्यांच्या घरी गेलेले होते. त्यांना मी वचन पण दिले होते. त्यांचं म्हणणं एकदम बरोबर आहे की मी त्यांना वचन दिले होते. त्यांचा मुलगा म्हणून मी त्यांचा सांभाळ करणार, त्यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणार. आणि पण त्याचा भाऊ माझ्यासोबत बरोबर वागत नव्हता. एकदम असं बॅड इंटेन्शन होतं त्याचे मला घेऊन. मला असं टच करत होता. सो मी त्याच्या घरी सांगितलं, त्याच्या मम्मीला, आजीला, अंकलला वगैरे, पण कोणी माझ्यावर विश्वास नव्हते करत. मग एके दिवशी मी असा विचार केला की एवढं सांगितल्याच्या नंतर सुद्धा त्यांना माझ्यावर विश्वास होत नाही आहे, तर पुढे चालून जर काही गलत झालं तर काय म्हणून यांनी विश्वास करतील माझ्यावर. आणि त्या कारणाने मी माझ्या घरी निघून आली आहे. आणि ते बोलत आहेत की मी त्यांच्या घरून पळून आली आहे किंवा आजीच्या तब्येतीचा बहाणा करून आली आहे. तर असं काहीच नाही आहे. SP सरांना सुद्धा हे माहिती आहे आणि ॲडिशनल SP अर्चना पाटील मॅडमला सुद्धा हे माहिती आहे की मी या कारणाने माझ्या घरी आले की सक्षमचा भाऊ मला त्रास देत होता, माझ्यासोबत गलत वागत होता. आणि पोलीस परमिशननं मी माझ्या घरी गेलेली आहे. सक्षमची मम्मी मला सोडायला आलेली नव्हती माझ्या घरी. स्वतः पोलीस कर्मचारी मला तिथे सोडायला आले होते. माझ्या घरीच त्यांनी मला माझ्या आजीच्या हवाली केलं. आणि सक्षमच्या मम्मीचं असं म्हणणं आहे की मी माझ्या काकाच्या दबावाखाली येऊन किंवा काकाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते म्हणून मी माझ्या घरी परतली आहे. पण असं काहीच नाही आहे. मी सज्ञान आहे. मी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. मला तिथे त्रास असल्यामुळे मी माझ्या घरी निघून आलेली आहे. बरं, आजही सक्षम ताट्यावर तुझं प्रेम आजही आहे? आजही आठवतो तुला सक्षम ताट? हां, ठीक आहे. प्रेम कमी झालंय? काय भावनात बरं नेमके सक्षमसाठी आज तुझं? व्यक्त नाही करू शकत, पण हां, मी प्रेम खूप केलेलं आहे त्याच्यावर आणि आजही करते. पण त्याच्या घरच्यांनी माझ्यासोबत नीट वागायला पाहिजे होतं. बस एवढंच पाहिजे होतं मला. जर मी त्याच्यावर प्रेम करत नसती तर मी एवढं काही मीडियासमोर बोललेच नसते. आज तू SP साहेबांना भेटायला आली होती, काय नेमकं काय दुःख मांडलं? तेच की त्यांनी अशी फेक न्यूज दिली, मला बदनाम करत आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी घर सोडून पळून गेली, बेपत्ता झाली आहे. पण मी माझ्या वडिलांच्या घरी आहे. तू कोणाच्या दबावाखाली येऊन किंवा कोणी मला इमोशनल केलेलं नाही की ये घरी म्हणून. मी स्वतःच्या मनाने गेलेली आहे माझ्या घरी. मी शांत राहणार होती, परंतु मी असं सांगणार नव्हती मीडियासमोर की त्याचा भाऊ माझ्यासोबत असं गलत वागला म्हणून. पण त्यांनी हे काल जे फेक न्यूज दिली त्यावरून मी स्वतःला रोखू नाही शकली आणि मी बोलले असं. आणि ते असं बोलतायत की सक्षमच्या वडिलांची डेथ माझ्यामुळे झाली वगैरे. पण खरं तर सक्षम जेव्हा औरंगाबादच्या हर्सुल जेलमध्ये होता तेव्हाच त्याच्या वडिलांची तब्येत ढासळली होती. आणि राहिली गोष्ट याची की असंच लोक बोलत आहेत की ते मी निघून आल्यामुळे गेले म्हणून. हां, मी समजू शकते त्यांचा मुलगा गेला, त्यांना या गोष्टीचं दुःख होतं. पण तुम्ही त्यांच्या घरी पाहू शकता, त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स आहेत. त्याच्यामध्ये साफ दिसतंय की त्यांचे पूर्ण इंटेस्टाईन्स खराब झाले होते ड्रिंक करून आणि त्या कारणाने त्यांना जेवण जात नव्हतं आणि ते जेवत नव्हते आणि त्या कारणाने त्यांची डेथ झाली. तुझं काय म्हणणं आहे आता? सक्षमच्या आई वडिलांनी असे माझी बदनामी करू नये, काय म्हणणं आहे? सक्षमच्या मम्मीनं असं मला बदनाम करू नये एवढंच म्हणणं आहे माझं. लोक एवढे वाईट कमेंट्स करत आहेत. लोकांना रियालिटी सुद्धा माहिती नाही की माझ्यासोबत तिथे काय घडलं आहे, कसा वागत होता त्याचा भाऊ, काय नाही. यांची बहीण जर माझ्या जागी असते तर ती राहिली असती का त्या ठिकाणी? यांनी राहू दिलं असतं का तिला? आणि तिने जर असं माझ्यासारखं डिसिजन घेतली असती त्यांनी स्वतःच्या बहिणीला आणि असं कोणाला पण बदनाम केलं असतं का? एवढंच बोलायचं आहे मला. मला जे योग्य वाटलं ते निर्णय मी घेतला आणि माझ्या घरी परत निघून आले. आणि एवढंच महत्वाचं की माझ्या घरच्यांनी मी एवढं करून सुद्धा मला परत घरामध्ये घेतलं. आता तू कोणासोबत राहतेस? माझ्या आजीसोबत राहते मी, माझ्या वडिलांच्या घरी. काय मागणी आहे? ट्रोलर जे लोक कमेंट्स करतायत त्यांना काय सांगशील? एवढंच मागणं आहे की प्लीज जे रियालिटी आहे ते जाणून घेतल्याशिवाय मला बदनाम करू नका. प्लीज काही वाईट कमेंट्स करू नका. तुमच्याही घरी तुम्हालाही बहिणी असतील, सो प्लीज थोडा विचार करून कमेंट करत जा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.